पार्टीला मत द्या म्हणून सांगू लागलो का? आम्हाला पैसे द्या म्हणून सांगू लागलो का? मग तुम्हाला जर कोणी फुकट काम करणारा बळी मिळाला तर पोळ्याच्या दिवशी तर झुल टाका, नका वर्षभर नागत करून घ्या वर्षभर. पोळ्याच्या दिवशी पूर्णाच्या कुंपणीला घरात बरोबर आहे. म्हणून नाराज व्हायचं काम नाही, काम आपलं होणार आहे. आणि काम आता मी आज सोबत का नाही आले, मी त्यांना दिल्लीला पाठवलं. त्यांना म्हटलं असं नाही झालं, तुम्ही जा आणि तिथे त्या मंदिराच्या दारात पुन्हा बसा. आता मी तुम्हाला सांगतो, 9, 10, 11 मार्चला आपलं आंदोलन आहे, बरोबर आहे. जंतर मंतरवर चांगलं आंदोलन आहे, भरपूर खासदार आले, सगळ्यांचे आपल्याला पाठिंबा आहे. ते सत्ताधारी असो विरोधी असो कोणी असो, सगळ्यांचा आपल्याला साथ आहे. असा कोणीच माणूस मला मिळाला. निर्मला सीतारामनजी सुद्धा, त्यांची सुद्धा इच्छा आहे की व्हायला पाहिजे, मंत्र्यांची इच्छा आहे व्हायला पाहिजे, पण होत नाहीये, कदाचित नोंद मिळत नाही. आता जेव्हा आपण आंदोलनाची नोटीस पाठवली, 15-20 दिवसा अगोदर पाठवायची असते, त्याच्यानंतर 5 मार्चला कामगार मंत्र्यांनी आपल्याला बोलवून दिलं, आपल्यासोबत चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमचं काम मी करतोय, मला आंदोलन करायचं बाबा करा, पण मी तुमचं काम करतोय सिरियसली तुम्हाला सांगतोय, आणि काम होईल त्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही मिटिंगला बोलवू, तुमच्याशी चर्चा करू आणि त्याच्यानंतर तुमचं काम डिक्लेअर करू. हे त्यांचे शब्द आहेत. तब्येत बिलकुल खराब आहे असा माणूस जो वयस्कर आहे, ज्याचा शीत झालेला आहे, शक्ती नाही, शक्तीहीन झालेला आहे, असा माणूस दिल्लीत जाऊन म्हणतो असा कसा देत नाही, बापाचं आहे, तुमच्या बापाचं नाही. ही शक्ती कुठून आली? ही संघटनेची शक्ती. त्या माणसाचा हा इतकं चैतन्य कसं निर्माण झालं? ही संघटनेचं चैतन्य, संघटनेमुळे झालं. माझ्यासारखा सामान्य माणूस मी म्हणतो झालाच पाहिजे का? सरकारशी पंगा घेणारा एवढं मोठं संघटन आज उभं राहिलं दुर्बळ लोकांचं. आज सरकारला सगळ्यात जास्त प्रश्न जर कोणी विचारत असेल, खासदार सगळे EPSचा प्रश्न संसदेत सगळ्यात जास्त गाजतोय. हे तुमच्या शक्तीचं प्रतीक, तुमच्या एकतेचं प्रतीक. तेवढंच नाही, आज जो माणूस ताईंनी सांगितलं, जो माणूस पुढे येऊन लढून राहिला, बोलून राहिला, भाग घेऊन राहिला, त्याचं आयुष्य वाढून राहिलं, तिचे रोग दूर होऊ राहिले. ते मी निरीक्षण करून पाहत नाही. काही होत नाही, काय झालं, आपलं काय खरं असं म्हणणारा माणूस आंदोलन करू शकत नाही, आणि त्यांनी करूही नाही. असा कसा देत नाही का बापाचं आहे का, हे म्हणायची हिंमत करत असेल तर आंदोलन करा. आणि ते आंदोलन आपलं झालेलं आहे. तुम्ही लहान माणसं नाही, तुम्ही आज भारत जागृत केलेलं आहे. तुम्ही आज भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं आंदोलन चालवलेलं आहे. आंदोलन बरोबर आहे का मला? आणि तरी ही हिंमत आहे आयुष्याच्या पुन्हा मशाली पेटवून, पण या अंधकारातून आपलं काम होणार आहे, पण आपलं काम संपणार नाही. काम होणार आहे पण काम संपणार आहे का? आता आंबेडकर साहेबांनी सांगितलं एसटीच्या 5 समस्या, असे अनेक मुद्दे आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटचे आपल्याला पेन्शन मिळाली, आपल्याला मेडिकल फॅसिलिटी पाहिजे.